इथे खेळणार आहेत। थोडी दुःखद घटना आपण जरूर पाहिली। नावा संघाचे स्टार अष्टपैलू खेळाडू रोहन गरत जॉन्टी, एक दुःखद घटना घडली। त्यांच्या कन्येचं अचानक निधन झालं। निर्जा, रोहनची लाडकी कन्या निर्जा सर्वांमधून निघून गेले। मात्र आज निर्जाच्या नावानं हा बामणडोंगरी संघ खेळणार आहे आणि या रेबल बॉल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण निर्जाला भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत। बामणडोंगरी संघ आज निर्जा 11 या नावाने खेळणार आहे किंजल ट्रॉफीमध्ये। तर बामणडोंगरी ऑल प्लेयर रेडी राहा। आपण किंजल स्पोर्ट्स क्लब सिद्धार्थ अँड गोल्डी जीवदानी बामणडोंगरी हा संघ आज इथे खेळणार आहे। तर बामणडोंगरीचे लाडके बाब्या अर्थातच भानुदास आज निर्जा 11। तर निर्जाच्या आत्म्यास चिरशांती लाभू दे। मी प्रेक्षकांना विनंती करेन, ज्या ठिकाणी आपण बसलात तिथे उभे राहा। आपण नावाईचे स्टार अष्टपैलू खेळाडू रोहन गरत जॉन्टी यांची कन्येचं काल निधन झालं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना श्रद्धांजली देणार आहोत। एक साथ विश्राम। निर्जाला आपल्याला सर्वांना श्रद्धांजली द्यायची, तिच्या आत्म्यास चिरशांती लाभू दे। निर्जा 11 नावाने बामणडोंगरी खेळते। एक साथ सावधान। ओम शांती शांती ओम। तर रोहन यांची लाडकी कन्या निर्जा आज सर्वांना सोडून निघून गेले। आनंदाने लाडाने वाढलेली कन्या रोहन जॉन्टी यांची परी आज निर्जा जरी सर्वांना सोडून गेले, मात्र आज तिच्या आठवणी कायम जिवंत राहतील आणि निर्जाला आपण श्रद्धांजली देतो। टॉस जिंकलाय निर्जा 11 बामणडोंगरी या संघानं आणि त्यांनी निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण। चला वाशीगाव एक एक्स्ट्रा प्लेयर अगोदर पाठवा आणि मॅच ऑन होईल। कांचन पालकर आम्हाला माहिती देत असताना अर्धा तास आपण मागे चाललोय, अर्धा तास स्पर्धेचा अर्धा तास मागे चाललोय। टीम मीटिंगची परवानगी नाहीये, या गोष्टींकडे सुद्धा लक्ष असू द्या, कारण 5 वाजेपर्यंत स्पर्धा इथे परमिशन आहे। अगदी मैदानाच्या लगत दिलीप वेंगसकर लेदर क्रिकेट अकॅडमी चं सुंदर मैदान सुरू आहे आणि तिथे रायगड प्रीमियर लीग, किंजल ट्रॉफी या 2 मोठ्या स्पर्धा तिथे ठेवण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत आणि ते सुद्धा त्यांच्या प्रयत्नांना सर्व कमिटी मेंबर्सना यश मिळू दे ही सुद्धा आपण प्रार्थना करूया। तर कांचन पालकर उपसरपंच केवाळे आमच्या समोर जॉईन झालेत आज या स्पर्धेच्या माध्यमातून। कांचन पालकर यांचा मित्र परिवार 3 असणी रिक्षा चालक मालक 3+1 पनवेल शहर। आज धंदा थोडा कमी असतो कारण रविवार सुट्टीचा दिवस, काही नोकरमानी असतात ते त्यांना सुट्टी असते आणि मेगा ब्लॉक असतो आणि कांचनने सांगितलं ज्या ठिकाणी 1000-1500 होतात तिथे आज 200-300 धंदा होणं सुद्धा थोडं कठीण असतो। 2 ते 3 तास वेटिंग करावी लागते। पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी सत्यवान काकडे यांचा तर आज सुट्टीचा दिवस आहे। सुट्टीचा दिवस सुद्धा आज त्यांनी भरून काढला। मनोहर पाटील यांनी सुद्धा आज सुट्टीचा दिवस डबल रेटने भरून काढला। चला मॅच ऑन करा। कांचन पालकर सकाळी 3-4 टर्न करून आलेत। चला मॅच ऑन करा। तर निर्जा 11 बामणडोंगरी आणि त्यांच्या विरुद्ध वाशीगाव। चेंडू द्या लगेच, चेंडू पुरवा लगेच। तर सन्माननीय आमचे पाहुणे अजय अधिकारी साहेब यांचे इथे आगमन झाले। मी त्यांना विनंती करेन आपण सुद्धा या किंजल ट्रॉफी या रबर बॉल स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आणि आज स्पर्धेतील दुसरा दिवस आहे, उद्या फायनलचा दिवस आहे।
चला मॅच ऑन होईल. एक प्रेक्षक आलेत बघा या स्पर्धेचा आनंद घेताना, वेगळ्या मूड मध्ये आहेत. असं वाटतं बैलगाडा शौकीन असतील. नक्कीच त्यांना आवाज ऐकायला गेला. चेंडू द्या, तो घेऊन जाऊ नका. चला वाशीगाव आपले एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. आपले एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. 4 षटकांचा हा फ्रेश मॅच आहे आणि अर्धा तास आपण थोडा लेट चाललोय. 1:36 वाशीगाव सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. समोर बामणडोंगरी संघ आहे. टफ मॅच होईल आज. निर्जा 11 नावानं संघ खेळतोय बामणडोंगरी. एक्स्ट्रा प्लेयर येणं महत्वाचं आहे. आपले नियम सर्वांनी समजून घ्या. वाशीगाव विरुद्ध बामणडोंगरी यांच्यामध्ये होणारी फाईट. निर्जा 11 बामणडोंगरी. सिद्धार्थ अँड गोल्डी जीवदानी बामणडोंगरी. सुहास शेट गोंडली फर्स्ट सेकंड थर्ड ट्रॉफीचे पुरस्कर्ते. अमर म्हात्रे आम्ही पाहतोय मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचे पुरस्कर्ते. बामणडोंगरीचे उपसरपंच अमर म्हात्रे आमच्या या स्पर्धेचे पुरस्कर्ते. शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व रुपेशभाई बिंदास ठोंबरे यांचं सुद्धा या स्पर्धेला योगदान आहे. विशालजी जितेकर असतील, तेजस म्हात्रे, विनोदजी वाघमारे, संपूर्ण जीवदानी स्पोर्ट्स क्लब, सिद्धांत अँड गोल्डी जीवदानी, सुहास शेट गोंडले यांनी दिलेली सुंदर ट्रॉफीज, अगदी लक्ष वेधून घेणारी ट्रॉफीज किंजल बॉल स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहतोय. चला मॅच ऑन होईल. चला 2 मिनिटांमध्ये सामना सुरू झाला पाहिजे. मॅनेजमेंटचा हा मेसेज आलाय. थोडासा उशीर सुद्धा होईल मात्र सामना बघायला मजा येणार आहे. 2 बलवान संघामध्ये होणारी आपण ही फाईट पाहतोय जिथे आमचे 2 ऑफिशियल अंपायर थोडे रजा घेताना. द्वारकानाथ चोरगे DK आम्ही पाहतोय दूरवर गेलेत, थोडा विश्रांती. यस अंपायर सिग्नल मॅच ऑन. पहिला चेंडू समोर उभा आहे वाशीगावचा बाहुबली. अनेक स्पर्धा गाजवल्यात आपल्या बॅटच्या जोरावर. अर्थातच आपण पाहतोय स्ट्रायकर यांना. पहिला चेंडू कल्पेशचा. हा फिरकीचा जादूगार आहे, वेगवान गोलंदाज आहे. सामना पाहायला मजा येणार. रबर बॉल आणि कल्पेश आवडीचा विषय असतो आणि तो आता गोलंदाजी हाताळतोय. समोर उभा योगेश. फुटबॉलचा वापर ऑन साइडला ड्राईव्ह करतोय कार्पेटच्या माध्यमातून. फिल्डर रेडी आहे, मिस फील्ड आणि आला हा चौकार. 4 धावा मिळतील. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार. 4 षटकांचा सामना आहे. बामणडोंगरी निर्जा 11 नावाने आज खेळतो हा संघ. 2 चेंडू नंतर एकूण धावा 4. योगेश निकनेम गॅरो. गॅरोचा फॉर्म आपण नेहमी पाहिलाय. एक विस्फोटक फलंदाज आहेत. मैदानावर जास्त वेळ उभा राहिला तर तो दहशत निर्माण करतो आणि या वर्षी ज्याने केंद्रीय मंत्री चषक स्पर्धा सुद्धा गाजवली. 2 बाईकचा मानकरी ठरलाय कल्पेश. गॅरोसाठी गॅरोने ठोकलाय दणदणीत सुपर पॉवर शॉट. फ्लेमिंग हॉट फ्लेवरचा हात तडाखा. स्टेडीचा षटकार. त्यानंतर चौकार आणि षटकार. 3 चेंडूच्या खेळानंतर आपण पाहतो एकूण धावा 10 धावा आहेत. काल हर्षद मडवी जॉईन झाले होते आणि त्यांनी हा एक शब्द प्रयोग केला, फ्लेमिंग हॉट फ्लेवर. हा तडाखा तिथे पाहायला मिळाला. योगेशच्या पॅडमधून 10 धावा आहेत. 24 लाईव्ह यांची संपूर्ण टीम आज सकाळी, आज वाढदिवस आहे एक मेंबर्स बाकाचा आज वाढदिवस. मात्र त्यांचे फाउंडर ओनर अवेलेबल नाही आहेत, आउट ऑफ आहेत. कल्पेश. फुटबॉलचा वापर इथे संधी होईल, जरूर प्रयत्न झाले मात्र इथे गॅरो सुरक्षित. 1 धाव जरूर मिळेल. 1 धावेने संघ पुढे सरकेल. आतापर्यंत बॅटिंग करताना वाशी गाव निर्जा 11 बामणडोंगरी विरुद्ध
ऑनलाईन व्ह्युअर्स, कारण बामणडोंगरी म्हटला तर त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे, वाशीगावचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. ताकदीचा वापर खोदून काढले, डीप एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर तिथे रेडी. यस, गुड कॅच आणि ब्रिलियंट कॅच. पहिला धक्का बाद झाला वाशीगावचा. मोनिश 0 धावसंख्येवर, जिथे संघाची धावसंख्या असताना धावफलकावर एकूण धावा 11. 11 रन्स ऑन बोर्ड. थोडा स्पीडअप करा, नवीन फलंदाज रेडी राहा, कारण वेळेला महत्व दिलं जातं या स्पर्धेमध्ये. थोडं आपल्याला स्पीडअप करायचं आहे. एकूण धावा 11 आहेत. फर्स्ट ओव्हर. कल्पेश. आज सुद्धा चांगल्या लढती पाहायला जरूर मिळतील. कडक ऊन आहे, पाऊस कधी येणार ही सुद्धा चर्चा आहे. काल सुद्धा अशीच तीव्रता होती आणि त्यानंतर दुपारनंतर पावसाची हजेरी काल आपण इथे पाहिली. ऑफिशियल आमचे पंच यांच्या 2 कॅप इथे सापडल्यात. येऊन जा आपण. कल्पेश डॉट बॉल, चौकार, षटकार, चौथा चेंडू सिंगल विकेट. आतापर्यंत धावा 11 आहेत. आमचे बॉल बॉय कुठे आहेत? आपण बॉल बॉय, आपल्यासाठी लंच टाइम झालाय. ऑन साइडला हा तडाका, कल्पेशवर चढवला हल्ला. ग्यारो आणि आता नितीन पहिल्या षटकामध्ये तडाकेबंद विस्फोटक रूप धारण केला आणि आक्रमक खेळीच्या जोरावर गोलंदाजांना मात्र मैदानावर विचार करायला कल्पेशला भाग पडलं. 2 षटकार, चौकार. पहिल्या षटकानंतर एकूण धावा धावफलकावर आता उच्चांक जरूर होईल का? 17 धावा आहेत. 17 रन्स ऑन बोर्ड. तर नेक्स्ट मॅच होणार आहे बघा. 2 संघ, पुढचे 2 संघ माहिती आम्ही जरूर देऊ. तर विनर मध्ये मॅच होणार आहे. तेजस मात्र आम्हाला माहिती जरूर देतील. विनर चिरले आणि यातून विजयी संघामध्ये मॅच होईल. थोडा चेंजेस जरूर आहे. कल्पेशने 17 दिल्या. ओव्हर नंबर 2. पहिला चेंडू ग्यारोसाठी जीत आलाय. जीतचा हा पहिला चेंडू. जीत सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. जेव्हा बामणडोंगरीचा पहिला गोलंदाज मार खातो तेव्हा जीतनं अनेक कारनामे केले. तो रिकवर करून देतो, ही ताकद त्याच्याकडे. जीत आलाय. पहिला चेंडू डॉट बॉल. आदळलेला चेंडू बघा समोर. ग्यारो आणि जीत बिंदास गोलंदाजी करतोय. जीत कधीच दडपण घेत नाही. बऱ्याच वेळा आम्ही जीतची गोलंदाजी पाहिली. तो आधी समोर किती मोठा फलंदाज असू द्या, आपल्या नैसर्गिक गोलंदाजीला तो प्राधान्य देतो. 2 चेंडू डॉट. समोर ग्यारो सारखा महान फलंदाज आणि समोर युवा गोलंदाज जीत. ओ लाईन चांगली. ग्यारोला बाद करण्यामध्ये यश मिळते. गुड बॉलिंग. आता बामणडोंगरीसाठी कमबॅक चांगलं. तेजस मात्र मुख्य आयोजक खुश झालेत. जर्सी नंबर 100 आहे आज. आणि आज बघा कमबॅक गॅरोला बाद केले. भानुदासला आपण पाहतो ऑन साइडला. सिद्धांत अँड खोलडी जीवदानी बामणडोंगरी. नितीनला पाहतोय षटकार ठोकला. गॅरो बाद झाला. गॅरोनं एकूण चेंडूचा सामना केला. 6 वैयक्तिक 11 आणि संघाची धावसंख्या धावफलकावर टोटल रन्स 17. चला टीम मीटिंगची परवानगी नाहीये. थोडा स्पीडअप करा आपण. जीत 2 चेंडू डॉट विकेट. पुढचा चेंडू विजय आलाय. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय भानुदास. तिथे उभा आहे. गुड फिल्डिंग. सिंगल मिळेल. प्रयत्न करताना विजय नकार देतोय. नकार देताना नितीन आणि विजय 2 बाद झाला. फलंदाज मोनिश, योगेश. नितीनने एक षटकार दाखवलाय. नितीनकडे कॅपॅसिटी कुवत आहे. जीतनं कमबॅक चांगला. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या आणि या 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि 1 विकेट. जीत. पुढचा चेंडू. ओ हा तडाका बॅटच्या मधोमध झेल होणार का? मात्र बॅक टू बॅक 2 सिक्सेस.
नितीनकडे ताकद आहे आणि हा षटकार 6 धावेने संघ पुन्हा एकदा पुढे सरकेल. जी शांत झालेली धावसंख्या पुन्हा एकदा डोकं वरती काढतोय. 24 धावा धावफलकावर. एकदा जोरदार टाळ्या आपण पाहूया. नितीन बॅक टू बॅक 3 सिक्सेस. आज गोलंदाजीमध्ये विंदनेच्या गोलंदाजानं सुद्धा चांगला खेळ केला. यशला आपण पाहिलं आणि आता बॅटिंग करताना वाशी गावचा नितीन सलग 3 चेंडूवर 3 षटकार. एकूण धावा धावफलकावर 30 धावा धावफलकावर. नितीनला आपण जरूर पाहूया. गोलंदाजी ठरली या वेळेला महागडी. संघासाठी धावा आता वाचवणं महत्वाचं आहे. जीतच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवर अक्षरशः नितीननं आक्रमण केलं. निखिल खोत पहिला चेंडू. तकदीर तिथे उभा आहे एष्टी रक्षक. मात्र बामणडोंगरीसाठी पंचांचा इशारा. डिक्लेअर झोन आहे. डिक्लेअर झोन सिंगल मिळेल. चांगली धावसंख्या तुम्हाला करावीच लागेल कारण समोर बामणडोंगरी. निखिल आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर 31 रन ऑन बोर्ड. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक वर्ग फुटबॉलचा वापर. तकदीर तिथे रेडिओ आपल्या पोझिशनवर तो सुद्धा काम करतोय आणि सिंगल मिळेल. 17 आल्या. गोलंदाजी केली कल्पेशनं. जीतनं 13 दिल्या. जीतनं सुरुवातीला 4 चेंडूमध्ये चांगला खेळ केला. त्यानंतर नितीननं आक्रमण केलं आणि आता निखिल कमबॅक करतोय 22. त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 धावा. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 32 रन्स ऑन बोर्ड. 32 झालेत. निखिलला काहीतरी वेगळं करावं लागेल कारण ज्या आतापर्यंत नितीननं 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकलेत आणि तो एक नवं आव्हान त्याच्यासाठी सुद्धा आहे. निखिलला थांबवायचे. नितीनला त्याला बाद करायचं. मात्र जो प्रवाह सुरू वाशी गावचा चांगली बॅटिंग म्हणता येईल. चांगला प्रवाह धावसंख्येचा प्रवाह सुद्धा त्यांचा चांगला म्हणता येईल. आघाडी चांगली. थोडा पिछाडीवर हा बामणडोंगरी संघ आहे. राऊंड विकेट. हो बॅटच्या मधोमध डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. नितीननं आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक 19 आणि जिथे बॅटिंग करताना वाशी गाव संघ पोहोचलाय 34 रन्स. नक्कीच आपण पाहतोय निखिलने आतापर्यंत 3 चेंडू धावा दिलेत. त्याने आतापर्यंत 4. एक व्हाईट बॉल. विजयनं 3 चेंडूचा सामना केला. नितीननं 4 चेंडूचा सामना केला. 4 मध्ये 19 निखिल. चांगली लाईन बघा. टप्पा भेदकता. निखिल, जीत खोत, कल्पेश, प्रमुख गोलंदाज बामणडोंगरी, भानुदास असेल, तकदीर असेल, संदेश आहेत. पुढचा चेंडू निखिल. बघा गती कमी केली. निखिल चाणक्य चतुर गोलंदाज आहे. स्विंग सुद्धा होता. ऑफ स्टंपवर चेंडू ठेवला. थोडा ऑन स्विंग केलं. चेंडूला गती कमी केली. बीट केलं फलंदाज विजयला आणि हा डॉट बॉल 34 वर आता थांबवले. पुन्हा एकदा वाशीगावला जिथे षटक क्रमांक 3 सूर्य. पुढचा चेंडू बॅटच्या मधोमध हा तडाका. बिग 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 शॉट. षटकार आलाय. षटकारांची आतिषबाजी सुद्धा पाहायला मिळाली. एंड ऑफ दी ओव्हर. 3 षटकं संपली. धावसंख्या चांगली आहे. संघाची धावसंख्या 40.
षटकांचा खेळ संपलाय. भानुदास आल्या ओव्हर नंबर 4. व्हाईट बॉल. चौथं षटक हाताळतोय बॅटिंग करताना नितीन समोरे. डाव्या हाताचा भानुदास. संघाची धावसंख्या 41. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर व्हाईट बॉल. बॅटच्या मधोमध झेल होणार का? थोड्या डिफिकल्टीज येतील. एक धाव. नितीन निघाला. विजय येतो वेगानं. 2 धावा पूर्ण होतील. निखिल, जीत, कल्पेश महागडा ठरला. जीतने थोडा कमबॅक केला. निखिल न सुद्धा कमबॅक केला. आणि आता भानुदास. 4 चेंडू बाकी आहेत. 43 धावा धावफलकावर. 43 रन्स ऑन बोर्ड. ऑन साइडला ड्राईव्ह करतो. एक धाव. नितीन निघालाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार. 2 धावा नक्कीच पूर्ण. 2 धावेने बॅटिंग करताना पुन्हा एकदा माशी गाव संघ पोहोचलाय. 45 रन्स. आतापर्यंत मी म्हणेन आजच्या दिवसातील चांगली धावसंख्या आहे. 44 वर तर पोहोचलाय. काल सुद्धा धावा आम्ही पाहिला होता 40, 45, 50 पाहिल्या. मात्र आज आतापर्यंत वाशी गावनं चांगला प्रवास केलाय. भानुदास काल हायेस्ट स्कोर सुद्धा पाहिला. व्हाईट बॉल. आता एकूण धावा धावफलकावर 46 रन. चेंडू शिल्लक. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नितीन कडून अपेक्षा वाढल्यात कारण नितीननं आतापर्यंत षटका ठोकले 3 चेंडूचा खेळ बाकी. धावा धावफलकावर 46. आक्रमण करतोय आणि हा ठोकलाय. चौथा षटकार. तर या स्पर्धेतील हायेस्ट स्कोर एकूण धावा धावफलकावर 58. 58 रन. काय तगडी बॅटिंग केली आतापर्यंत नितीनची बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वाशी गावचा नितीन. गुड बॅटिंग. तब्बल त्याने षटकार ठोकले 5 आणि वैयक्तिक योगदान देतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर असताना 58. एकटा नडला. 35 खेळला आणि गोलंदाजांवर तुटून पडलाय. 58-59 करायचे. चांगली बॅटिंग लाईन बामण डोंगरी सुद्धा कडे. ते सुद्धा हार मानणार नाहीये. नेक्स्ट मॅच विनर मध्ये होणार आहे. 59.
चला वाशीगाव संघ फिल्डिंग लावून घ्या लगेच. फिल्डिंग लावून घ्या लगेच. चला मॅच ऑन होईल. जीत आणि कल्पेश विनिंग टार्गेट जरूर आपण पाहूया. विजयासाठी 59 करायचे. 59. निर्जा 11 नावानं आज बामणडोंगरी आज संघ खेळतोय. एकूण धावा 59 करायचे. योगेश आलाय. 59 रन्स टू विन. 4 षटकर. स्ट्रायकर एंडला जीत खोत, नॉन स्ट्रायकर एंडला कल्पेश आणि गोलंदाज योगेश. सामना कसा होणार? सामना टफ होणार का? दोन्ही संघ बलवान आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मात्र आता ज्या पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या जेव्हा कल्पेशनं गोलंदाजी केली, पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 13, त्यानंतर 10 आल्या, 18 धावा आपण चौथ्या षटकामध्ये पाहिल्या. आणि आता योगेश गोलंदाजी मार्कवर. समोर जीत या जी सरासरी ठेवली होती वाशीगावनं आणि ज्यामध्ये नितीन एकटा नडला. स्ट्रॉंग बॅटिंग लाईन बामणडोंगरीकडे सुद्धा 35 खेळला होता नितीन, ज्या नितीनने एकट्याने ठोकले 5 षटकार आणि त्याच्या जोरावर धावांचा डोंगर उभा केला तो वाशीगावनं. तर नक्कीच आपण पाहतोय विनिंग टार्गेट 59. तर नेक्स्ट मॅच विनर मध्ये होणार आहे. विनर मध्ये नेक्स्ट मॅच असेल. मी विनंती करेन विनर टीमनं कुठेही जायचं नाही आणि फ्रेश जे संघ आले असतील तर त्यांना सुद्धा विनंती करेन. चिंचपाडा साई 2 वाजले, 2 वाजून 1 मिनिट झाले. 2 वाजता 6 मॅच संपवायचं टार्गेट होतं. मात्र थोडा आता लेट, अर्धा तास आम्ही मागे चाललो कारण 5 वाजेपर्यंतच परमिशन आहे. योगेश समोर उभा आहे. जीत नॉन स्ट्रायकर एंडला कल्पेश. पहिला चेंडू. यस, पहिला चेंडू व्हाईट बॉल. 59 करायचे. 59 59 करायचे. निर्जा 11 नावाने आज खेळतोय बामणडोंगरी हा संघ. गोलंदाजी मार्कर योगेश. दुसरा चेंडू टॅप करतोय इनसाइड सर्कल. सिंगल. कल्पेश आलाय स्ट्रायकर एंडला. 1 चेंडू संपले. 2 धावा आहेत. 17 धावा जेव्हा गॅरोनं बॅटिंग केली तोच गॅरो आता गोलंदाजी करतोय वाशीगावसाठी. छोटासा रनअप आहे. 59 करायचे. समोर उभा आहे कल्पेश. गॅरोला आपण जरूर पाहूया. योगेश पहिला चेंडू व्हाईट बॉल, त्यानंतर सिंगल. राऊंड विकेट नाव. ऑन साइडला स्विंग पाहायला मिळतो आणि हा डॉट बॉल जरूर पाहतो. जास्त स्विंग झाला आणि हा व्हाईट बॉल. एक चेंडू 2 व्हाईट बॉल आणि धावा धाफलकावरती 3. 17 धावा बनवल्या होत्या वाशीगावनं. हे टार्गेट डोक्यामध्ये ठेवावं लागेल. कल्पेश जीत. सामना चांगला होणार. 1 बॉल आणि 3 धावा. 17 आल्या पहिल्या षटकामध्ये जेव्हा गॅरोने बॅटिंग केली. पुन्हा एकदा यस. आणखीन एक व्हाईट बॉल. आतापर्यंत 3 गॅरोने 3 चेंडू वाईट फेकले. 4 धावा आलेत. समोर कल्पेश. राऊंड विकेट न
ओ खोलवर चेंडू ट्राय करतो सिंगल 2 धावेसाठी प्रयत्न होणार का कल्पेश मिसफील्ड जीत जरूर आपण इथे पाहतोय धावेसाठी जीतला नकार दिलाय 3 धावा होणार का नक्कीच तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन खेळावर असावं लागतं 2 चेंडू आणि 6 धावा आहेत 2 चेंडू आणि 6 धावा 59 करायचे 59 योगेश आणखीन एक व्हाईट बॉल अतिरिक्त धावेनं मागचा एक सामना गमावावा लागला पागोटे संघाला ते चित्र सुद्धा पाहिलं आतापर्यंत 2च चेंडू झालेत आणि 8 धावा आहेत 2 चेंडू 8 धावा टार्गेट 59 आहे पुढचा चेंडू आक्रमण करतो ऑन साइडला क्षेत्ररक्षक आणि हा झेल सोडला 2 धावेसाठी प्रयत्न होणार यस 2 धावा पूर्ण 3 चेंडू आणि आता धावा दाफलकावरती 10 3 बॉल 10 कल्पेश ठाकूर उभा स्ट्रायकर एंडला जीत 59 करायचे 3 बॉल आणि 10 झालेत वाशीगावला विकेट पाहिजे त्यांना डॉट बॉल गॅरोचं सुरुवातीला गोलंदाजीचं प्रदर्शन थोडं खराब राहिलं आणि याचा फायदा उठवलाय आक्रमण करतो स्टेडी चेंडू लॉंग ऑफला गेलाय जरूर 2 धावेसाठी प्रयत्न केला जाईल 2 धावा मिळतील 4 बॉल 12 59 करायचे सामना कसा होणार एकही मोठा फटका नाहीये मात्र धावांची आघाडी मिळवल्या 59 सरासरीचा विचार सुद्धा आपण करूया प्रति षटकामागे 59 14 ची सरासरी कायम ठेवावी लागेल 12 झालेत 4 बॉल 12 डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला 1 धाव मिळेल 5 बॉल 13 5 बॉल 13 17 धावा आल्या जेव्हा गॅरोने बॅटिंग केली 59 कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज गॅरो योगेश वाशीगाव विरुद्ध आज निर्जा 11 नावानं खेळतोय बामण डोंगरे 5 बॉल धावा दाफलकावरती 13 हो आक्रमण करण्याचा प्रयत्न ऑन साइडला 1 धाव 2 धावेसाठी प्रयत्न होईल धोका असेल यस 1 ओव्हर 15 धावा 1 ओव्हर 14 ची सरासरी जी कायम ठेवायची होती आणि आता 15 ची सरासरी कायम ठेवावी लागेल 15 ची सरासरी 59 चला टीम मीटिंगची परवानगी नाही मॅच ऑन ठेवा 2:06 झालेत थोडा फास्ट खेळा तर 1 षटकाचा खेळ संपलाय धावसंख्या येते धावफलकावर 15 धावा आहेत विजय आलाय पहिला चेंडू 1 धाव जरूर मिळेल 2 धावेसाठी प्रयत्न जरूर होतील यस 17 धावा धावफलकावर आहेत जीत आणि कल्पेश सिंगल डबलला प्राधान्य देत असताना आपण पाहतोय निर्जा 11 बामण डोंगरे विजय वाशीगाव कडून पुढचा चेंडू समोर उभा आहे कल्पेश हा व्हाईट बॉल आता मात्र कुठेतरी आपण पाहिलं सिंगल डबल व्हाईट बॉल थोडी वाशीगाव साठी डोकेदुखी ठरताना 18 धावा आतापर्यंत एकही मोठा फटका नाहीये आणि 18 धावा जमवल्यात आणखीन एक चांगला चेंडू
विजय कडून पहिल्या चेंडूवर 2 धावा. त्यानंतर वाईट बघा टार्गेट 59 आहेत. हा डॉट बॉल 18 धावा. हा चेंडू वाईट बॉल. आतापर्यंत गोलंदाजीचं प्रदर्शन खराब राहिलंय. गोलंदाजीचं प्रदर्शन खराब राहिलं आणि याचा बेनिफिट मिळतोय कुठे का होईना याचा बेनिफिट मिळतोय तो मी म्हणेन बामणडोंगरी संघाला. ज्या संघानं केंद्रीय मंत्री चषकामध्ये 30 मध्ये 32 धावा वाचवलाय. हा फटका हवेमध्ये झेल होणार का क्षेत्ररक्षक. गुड कॅच आणि फलंदाज बाद. पहिली विकेट मिळाली. तकदीर गेला आणि इथून पुढच्या सामन्याचं यू टर्न का असेल. तर एकूण धावा दाफलकावर 19 धावा झाल्यात. बामणडोंगरी विरुद्ध वाशी गाव आणि आता नवीन फलंदाज गेलाय. बामणडोंगरी फलंदाजीचा कणा समजला जाणारा प्रमुख फलंदाज तकदीर 786. तकदीर एक घातक फलंदाज आहे मात्र मैदानावर त्याचं थांबणं आता संघासाठी इम्पॉर्टंट आहे. एकूण धावा 19. तकदीर गेलाय. लक्ष थोडं कठीण आहे. 15 ची सरासरी कायम ठेवायचं. 19 झालेत. 59 करायचं. आक्रमण करतोय सेफ आहे जरूर. 2 धावेसाठी निघालेत. प्रयत्न जरूर होईल. विजय गोलंदाजी करतोय. एकूण धावा 21. सेकंड ओव्हर. एकूण धावा 21. प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतोय. वाशी गाव विरुद्ध निर्जा 11 बामणडोंगरी. नक्कीच बामणडोंगरीचा एकही मोठा फटका आला नाही मात्र सिंगल डबल 5 बॉल 23. 5 बॉल 23. 2 षटकानंतर 31 धावा होत्या जेव्हा वाशी गावनं बॅटिंग केले. तर नक्कीच आपण पाहतो 2 षटकानंतर 31 होत्या जेव्हा वाशी गावने बॅटिंग केली. आता थोडा बामणडोंगरी मागे 24 सरासरी कमी पाहायला मिळते. 15 ची सरासरी कायम ठेवायची होती आणि आता धावा दाफलकावर 24. येणारे 12 बॉल 35. 12 बॉल 35. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. मगाशी 12 मध्ये 12 असताना सामना गमवावा लागला. काल 2 मध्ये 10 असताना बॅटिंगच्या जोरावर सामने जिंकताना आपण पाहिलं आणि 12 बॉल 35. 12 चेंडू आणि 35 धावेची गरज. विजयचं दुसरं षटक आणि आता गोलंदाज झालाय नितीन. वाशी गाव आणि बामणडोंगरी कशिश ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर अमर म्हात्रे यांचा आम्ही धन्यवाद देतो. कशिश ट्रान्सपोर्ट्स यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्पॉन्सर केले ते प्रोप्रायटर अमर म्हात्रे कशिश ट्रान्सपोर्ट. 12 बॉल आणि 35 करायचे. धावा 24 आहेत. स्लोवर 1 चेंडू बीट करताना डिक्लेअर झोन मध्ये 11 बॉल आणि 34 गरज. जीत आणि तकदीरला आता टॉप स्पीड मध्ये खेळावं लागेल. 11 बॉल 34 गरज. जरूर पंचांचे निर्णय अंतिम असतील. समोर उभा आहे जीत. 11 बॉल आणि 34. मोठे फटके आता सामना जिंकून देतील. ऑन साइडला गॅप मध्ये जरूर फिल्डिंग चांगली आहे. फटका सुद्धा चांगला पाहिला. ओ
2 धावा. तर नक्कीच आपण पाहतो तकदीर आहे जीत 27 59 करायचे येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 10 बॉल आणि 32. सिंगल मिळेल. 9 चेंडू आणि 31 एकही मोठा फटका आला नाही. 28 एकही षटकार नाही एकही चौकार नाही. ज्या गॅरोनं पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आम्ही पाहिले नितीननं ठोकलेले 5 षटकार. आणि जरूर आपण पाहूया येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 9 बॉल 31. एक धाव पूर्ण धावेसाठी प्रयत्न जरूर केला जाईल. 8 बॉल आणि 30 ची गरज. चौकार षटकार सामने जिंकून देतील बामणडोंगरीला. मात्र जीतनं धावा घेण्याच्या तयारीमध्ये अजूनही एकही मोठा फटका आला नाही. मोठ्या फटक्यांची गरज आहे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 8 बॉल 30 ची गरज. डॉट बॉल 7 बॉल 30 चाललाय. 7 बॉल 30 ची गरज. 7 बॉल 30. 29 व्हाईट बॉल. एकूण धावा फलकावर आता जरूर पाहूया 59चं टार्गेट आणि येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 7 बॉल 29. 7 बॉल 29 ची गरज. चला स्पीडअप करा. 7 बॉल 29. यस 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 गुड बॉलिंग. सामना कठीण आहे. चला चिर्लेचे कॅप्टन येऊन थांबा. आपण चिर्ले संघाच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतो आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबायचं. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया आता. विनिंग कॅल्क्युलेशन 6 बॉल 29 ची गरज. 6 बॉल 29. फ्रेश मॅच पाहिली. 2 संघामध्ये निर्जा 11 बामणडोंगरी हा संघ खेळतो आणि विजयासाठी 6 बॉल आणि 29 ची गरज. समोर खेळतो तकदीर. गोलंदाज आलाय रितेश. 6 बॉल मध्ये टार्गेट मोठं. पहिला चेंडू. सुरुवातीपासून एकही मोठा फटका न आल्या कारणानं थोडी अवस्था बिकट आहे. 5 बॉल 29. 5 चेंडू आणि 29 ची गरज. स्ट्रायकर एंडला तकदीर. सुरुवात मात्र थोडी खराब झाली आणि त्या कारणास्तव हा संघ थोडा बॅकफुटला गेलाय. सिंगल डबल आले असते तर लक्ष वेगळं असतं. मात्र व्हाईट बॉल नो बॉल. षटकार चौकार जर आले असते तर थोडा वेगळा हे असता. मात्र आता येणारे 5 28. 5 चेंडू आणि 28 धावांची गरज. सुरुवातीला गेलेला जीत अजूनही उभा आहे. 5 28. फ्रीचा चेंडू. 5 28. आक्रमण करतो जरूर. 2 असतील 2 धावा. आता येणारे 4 चेंडू आणि 26. 4 बॉल 26 ची गरज. 4 बॉल आणि 26. टार्गेट मोठं होतं आणि थोडा बॅकफुटला आहे आता बामणडोंगरी. सिंगल डबल काही होणार नाही. इक्वेशन ॲनालिसिस कंटिन्यू चालले. आता बामणडोंगरी संघाला सामना जवळपास हातामधून निसटताना. पुढचा चेंडू
आणि वाशीगाव संघ जवळपास या सामन्यामध्ये आपली मजबूत पकड निर्माण करतो. तर बामणडोंगरीला काही फरक पडत नाही. तेजस मात्र स्वतः आयोजक आहेत. आज निर्जा 11 नावाने खेळला. जिंकू किंवा हारू द्या, काही मात्र आज मोठे फटके न आल्या कारणाने सामना त्यांना गमवावा लागतोय आणि वाशीगाव संघ या सामन्यामध्ये आपली मजबूत पकड निर्माण केल्या. चला, औपचारिकता शिल्लक असेल. चिर्लेचे कॅप्टन आले का? चिर्लेचे कॅप्टन आलेत. तर टॉस लगेच होणार आहे. जो सामना असेल 3 षटकांचा. तर नक्कीच हा सामना जवळपास जिंकला. एक बॉल बाकी. सामन्यातील औपचारिकता शिल्लक आहे. थोडा मनोरंजन. लाईव्ह विन्स 59 करायच्या होत्या. नक्कीच मॅन ऑफ द मॅच वाशीगावचा नितीनच असेल. डेफिनेटली मॅन ऑफ द मॅच नितीन यायचा. आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जा आणि टॉस करूया. या वाशीगावचा एक प्रतिनिधी या टॉस करूया आणि पुढची जबाबदारी जाऊया मनोहर पाटील यांच्याकडे. SK यांच्याकडे जाऊया. मनोहर जॉईंट व्हायचा आपण आणि नितीन मॅन ऑफ द मॅच. टॉस सुद्धा करूया. 12 चेंडूमध्ये 5 षटका ठोकणारा नितीन, वाशीगावचा नितीन ठरलाय मॅन ऑफ द मॅच. टॉस करूया आपण. टॉस 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांचा सामना आहे.